फर्निचर मॉल बाहेरील गोळीबार प्रकरणामध्ये आता आरजू बिश्नोईनं याची जबाबदारी स्वीकारलेली आहे। व्यावसायिकाला धमकी देतानाची एक ऑडिओ क्लिप देखील समोर आलेली आहे। मात्र या ऑडिओ क्लिपची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही। याबाबतचा आढावा आमचे प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी देखील घेतलाय, आपण पाहूया। जय श्री सीताराम सभी भाइयों को। मैं लॉरेंस बिश्नोई का छोटा भाई आरजू बिश्नोई। ये जो पुणे में अशोक नैन एमडी तस्कर एजे फर्नीचर के मॉल पे फायरिंग हुई है, इसकी जिम्मेवारी हम लॉरेंस बिश्नोई ग्रुप लेते हैं। जो हमारे ग्रुप के खिलाफ है उनसे जल्द मुलाकात होगी। जय श्री सीताराम। जय श्री सीताराम सभी भाइयों को। मैं लॉरेंस बिश्नोई का छोटा भाई आरजू बिश्नोई। ये जो पुणे में अशोक नैन एमडी तस्कर एजे फर्नीचर के मॉल पे फायरिंग हुई है, इसकी जिम्मेवारी हम लॉरेंस बिश्नोई ग्रुप लेते हैं। जो हमारे ग्रुप के खिलाफ है उनसे जल्द मुलाकात होगी। जय श्री सीताराम। तर आरजू बिश्नोई यानं या गोळीबार प्रकरणाची जबाबदारी घेतल्याचं या ऑडिओ क्लिपमधनं तरी समोर आलेलं आहे। पिंपरी चिंचवड शहरामधील पुनावळे परिसरामध्ये एका फर्निचरच्या दुकानावर गोळीबार झाला। दोन अज्ञातांनी काल रात्री या ठिकाणी 6 ते 7 राऊंड फायर केल्याची धक्कादायक घटना घडली। हेच ते फर्निचरचं दुकान आहे एजे फर्निचर मॉल। ह्याच मॉलवरती काल गोळीबार झालेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो 6 गोळ्यांचे जे निशाण आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। हेच ते कपाट आहे, या ठिकाणी ही गोळी लागल्याचं निशाण आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर काचेवरती देखील ही गोळी लागलेली आहे, आपण या ठिकाणी पाहू शकतो। आणि काल 9:30च्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि त्यावेळेस या ठिकाणी कर्मचारी आणि काही ग्राहक देखील या दुकानामध्ये होते। बिश्नोई गँगने हा गोळीबार केलाय का याचा तपास देखील पोलीस करत आहेत। आणि त्या पोस्टमध्ये देखील एक उल्लेख करण्यात आले की ह्या मॉलचे जे मालक आहेत ते ड्रग्स तस्करी करतात आणि हवालाचा देखील ते धंदा करतात, असं देखील त्या पोस्टमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। आणि हा तर एक छोटासा ट्रेलर असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। जर यांनी कोणतंही पाऊल पुढचं उचललं नाही किंवा जो त्यांचा व्यवसाय तो त्यांनी बंद केला नाही तर पुढची गोळी जी आहे ते थेट डोक्यात मारण्यात येईल, असं देखील आता त्या पोस्टमधून धमकावण्यात आलेलं आहे। त्यामुळं नक्कीच बिश्नोई गँगचा काही याच्याशी संबंध आहे का याचा तपास आता पिंपरी चिंचवड शहर पोलीस करत आहेत। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।